नमस्कार मंडळी, मी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे भन्नाट बिझनेस आयडिया। मी माझ्या चॅनलचं नाव असं का ठेवलं असेल असं तुम्हाला वाटत असेल। आजकाल सगळेच कसं बिझनेस किंवा असं कुठलं पण काम करायला बघतात, पण आता ते कसं करायचं प्रत्येकाला हे जमत नाही। आता भरपूर जणांकडे अँड्रॉइड फोन असतो, तर मग कोणी म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळेच जण फोनवर सर्च करतात का आपल्याला कुठे घरात बसून बिझनेस कसा करायचा, आणि जर आपल्याला काही येत असेल तर मग आपण तो ऑनलाईन कसा वाढवायचा हे प्रत्येकजण शोधामध्ये असतो। तर मग मी पण अशी शोधामध्ये होते, प्रत्येकाची व्हिडिओ बघायची आणि मग प्रत्येकाचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटायचं हे केल्यावर असं होईल, ते केल्यावर तसं होईल, पण प्रत्येकजण हे डिटेलमध्ये कोणीच माहिती द्यायचं नाही का आपण कसा बिझनेस करू शकतो। ते बोलतात पण पूर्ण डिटेलमध्ये ते लोक नाही सांगत। तर मग मी ह्याच्यावर थोडंसं सर्च केलं, अभ्यास केला आणि मी बोलले की माझ्यासारखे भरपूर जण असतील का आपल्याला बिझनेस करायचा असेल, त्या लोकांना पण करायचा असेल, तर मग मी बोलले चला मला जसं समजलं आहे तसं मी त्यांना समजवेल आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मग आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मिशो ॲपमध्ये तुम्हाला घराच्या सजावटीपासून ते म्हणजे ऑलमोस्ट सगळं मिशोवर मिळतं। तर मग प्रत्येकजण स्वस्त आणि छान घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर मग आता तुम्हाला जर समजा तुम्ही काही बिझनेस करत असाल किंवा कुठल्या माझ्यासारख्या मैत्रिणी असतील, त्या असं शिलाईचं काम करत असतील किंवा त्यांना असं काही होम डेकोरेट करायचं आयडियाज वगैरे काही असेल किंवा फ्लावर घरातले काही म्हणजे कुठलं पण असं नवीन काही इनोव्हेटिव्ह बनवायची सवय असते लेडीजला, पण आता ते तुम्ही बाहेर जाऊन कसं काय विकणार। तर मग हे मिशो ॲप त्यासाठी त्या लोकांनी म्हणजे अशा आपल्या घरी बसणाऱ्या लेडीजसाठी काढलेलं आहे का तुम्ही तुमचा बिझनेस घरातून कसा वाढवू शकता आणि 4 पैसे तुम्ही कसे कमवू शकता। मिशोवर जर तुम्ही काम केलात तर मग त्याचं कमिशन वगैरे कसं मिळतं आणि तुम्ही त्याची नोंद कशी करायची, कुठे करायची, आणि तुम्हाला किती तुमचे प्रोडक्ट विकल्यावर आणि तुम्ही किती त्याचं सेलिंग केल्यावर तुम्हाला किती टक्के कमिशन वगैरे काय काय मिळतं, ते मी आज तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे। तर तुम्ही प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि महिन्याला घर बसल्या 20 ते 25 हजार कमवू शकता। मी फक्त तुम्हाला एक आकडा सांगत आहे, तुम्ही जर खूप हुशार असाल आणि इंटेलिजंट असाल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पण पैसे कमवू शकता। आणि मी असं बोलत नाही का मिशोशीच तुम्ही हे करा, तर आता हे मिंत्रा, नायका असे भरपूर ॲप आहेत, तुम्ही त्याच्यावर पण तुम्ही आता फक्त पहिले मिशोचं बघा, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल आणि मग तुम्ही तुमचे बिझनेस ह्या 2-3 ॲपवर पण चालू करू शकता। चला तर मग मी तुम्हाला आता ह्याच्या पुढची माहिती देते। मिशोसोबत काम करून पैसे कसे कमवायचे ह्याचे मुख्यतः 2 स्वरूप आहेत। सगळ्यात पहिला स्वरूप आहे सप्लायर आणि दुसरा आहे सेलर। हे दोन्ही खूप महत्त्वाचे टप्पे आहेत ज्याच्यावरती आपण आता बोलूया। सगळ्यात पहिले तर रजिस्ट्रेशन कसं करायचं। रजिस्ट्रेशनसाठी ID किंवा काय वेगवेगळं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मिशोवरती रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात पहिले suppliermisho.com ह्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर मग ते ओपन करा, त्याच्यानंतर अकाउंट तयार करा, मग तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाका। ते झालं की तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवायचा आहे। तो स्ट्रॉंग पासवर्ड तयार झाल्यावर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्याच्यानंतर लागणारे तुमचे आवश्यक कागदपत्र, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर GSTIN नंबर। जर म्हणजे ह्याचा अर्थ असाच आहे साध्या सोप्या भाषेमध्ये, GST नंबर असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि नसेल तरी दुसरा ऑप्शन असतो एनरोलमेंट ID किंवा UNI। व्यवस्थित ऐका, एनरोलमेंट ID किंवा UNI ह्याच्यावरती जायचं, ह्या वेबसाईटवरती जायचं आणि हे 2 एनरोलमेंट आणि UNI ही ID तुम्ही मिळवू शकता। कशाहून? GST वेबसाईटवरून। नेक्स्ट आहे तुमचं बँक अकाउंट। तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी एक वेगळं बँक अकाउंट लागतं, तुमचं पर्सनल बँक अकाउंट त्यांना लागत नाही, वेगळं बँक अकाउंट ते मागतात।
आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तर तुम्ही तुमचं बँक अकाउंट हे बिझनेससाठी वेगळं वापरू शकता. त्याच्यानंतर आहे पिकअप ॲड्रेस. आता तुम्ही तुमच्या स्टोअरमधून किंवा घरामधून जर प्रोडक्ट्स विकणार असाल तर तिकडचा तुम्हाला तो प्रॉपरली ॲड्रेस टाकायचा आहे. आणि जर दुकानाहून करत असाल तर दुकानाचं नावसुद्धा तितकंच गरजेचं आहे. नेक्स्ट आहे तुमची प्रोडक्ट लिस्टिंग. आता तुम्ही काय काय प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये टाकणार आणि त्या प्रोडक्ट्सची व्यवस्थित माहिती सगळं व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये सांगावं लागेल. नेक्स्ट आहे तुम्ही त्याची नोंदणी कशी करणार प्रोडक्ट्सची. तर तुम्हाला सप्लायर पॅनलमध्ये जाऊन त्याची नोंद करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे प्रवेश मिळतील. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे कॅटलॉग अपलोड करायची. कॅटलॉग कसे अपलोड करणार तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे क्लिअर, स्पष्ट आणि सुंदरसे फोटोज घ्या आणि ते फोटोज तुम्ही छान एडिट करा आणि त्याच्यामध्ये कॅटलॉग अपलोड करा. नेक्स्ट आहे तुम्ही आता तुमच्या प्रोडक्ट्सची किती किंमत ठेवणार हे तुमच्या मनावर आहे ना, मिशोच्या नाही. तुम्ही तुमच्या मनावरती तुमचे प्रोडक्ट्सची किंमत जाणू शकता, म्हणजे किंमत ठेवू शकता. तर त्याला बोलतात कॅटेगरी. आणि मिशो तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्सची किती किंमत ठेवणार त्याला बोलतात प्राईज रिकमेंडेशन. आता तुमच्या मनावर आहे तुम्ही कितीही किमती ठेवू शकता तुमच्या प्रोडक्ट्सच्या. असं नाही की तुम्ही हाय पण ठेवणार. प्रत्येकाला काय बोलतात त्याला, प्रत्येकाला जण बाय करू शकता इतक्या ह्याच्यात तुम्ही ठेवा तुमच्या प्रोडक्ट्सची किंमत. हे माझं स्वतःचं मत आहे. नेक्स्ट आहे तुम्ही ऑर्डर्स कशी मिळवणार. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे कॅटलॉग्स अपलोड केलेत आणि फोटोज वगैरे सगळं अपलोड केलं आहे. मग आता एकदा तुमचे प्रोडक्ट्स मिशोला लाईव्ह गेले ना की तुम्हाला ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळायला सुरुवात होते आणि त्या ऑर्डर्सची डिटेल माहिती ते तुम्हाला मिशो तुम्हाला ईमेलवरती सांगतं की तुमच्या ह्या ऑर्डरची इतकी रिक्वायरमेंट आहे, तुम्ही ह्याच्यावरती एवढं काम करा आणि आम्हाला ह्या दिवशी ती ऑर्डर पाहिजे, आमचे लोक येऊन घेऊन जाणार. तर हे सगळं तुम्हाला ईमेल थ्रू येतं. एकदा का तुमचं प्रॉपरली रजिस्ट्रेशन झालं की हे सगळं तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट आहे आपलं पॅकेजिंग आणि शिफ्टिंग. पॅकेजिंग, शिफ्टिंग हे दोन्हीही खूप महत्त्वाचे टप्पे आहेत जे आपल्याला टायमावर पूर्ण करावं लागतात. जर टायमावर पूर्ण केले तर आपलीही इमेज त्यांच्याकडे चांगली राहते की नाही हे लोक आपल्याला टायमावरती देतात आणि हे खूप चांगले सप्लायर आहेत म्हणून त्यांना असं वाटतं. नेक्स्ट आहे आपलं पेमेंट कसं रिसीव करून घेणार आपण. आता एवढे सगळे कष्ट केले म्हटलं पेमेंट तर पाहिजेच. पेमेंटसाठी आपल्याला काय करावं लागतं तर तिथे एक पेमेंट सायकल म्हणून एक ऑप्शन असतं ज्याच्यामध्ये 7 दिवसानंतर पेमेंट्स येतात तुम्हाला. म्हणजे कस्टमरकडे तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स गेले की त्याच्यानंतर 7 दिवसांनी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात. त्याच्यामध्ये कॅश ऑन डिलेव्हरी पण असते, COD ऑर्डर्सचाही समावेश असतो त्याच्यामध्ये. ते सगळे मिळून तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात ज्याच्यामध्ये 0% कमिशन, 100% कमिशनचाही समावेश असतो. ह्याला आणि तुमचा बिझनेस चांगला चालत असेल आणि तुम्हाला अजून जर ग्रो करायचं असेल तर तुम्ही मिशोला ॲड पण लावून विजिबिलिटी एक ऑप्शन असतो. ती विजिबिलिटी ऑप्शन केल्यावरती तुमचे जास्तीत जास्त प्रोडक्ट्सना कस्टमर्सला दिसतात. तर आय होप तुम्हाला ही सगळी माहिती डिटेलमध्ये समजली असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी माझ्या प्रयत्नांनी तुम्हाला व्यवस्थित आणि प्रॉपरली समजवायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.